तर याची आवश्यकता यासाठी पाडली की ज्या आम्ही राबवलेल्या तपासण्या आहेत, विशेष मोहिमा आहेत, सर्वेक्षण आहेत आणि अंमलबजावणी या कारवायामध्ये आम्हाला गंभीर त्रुटी या आस्थापनामध्ये आढळलेल्या आहेत. जसे की अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत अन्न तयार करणे, दुसरं वापरलेल्या खाद्यतेलाचा परत पुनर्वापर करणे, वैद्यकीय तपासणी नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून अन्न पडताळणी करणे, तापमान नियंत्रणातल्या त्रुटी ह्या असणे, कारण तापमान आपण ज्यावेळेस करतो त्याच्यामध्ये काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. अन्न दर्जाहीन साहित्यामध्ये अन्न पदार्थाचे पॅकेजिंग करणे, ग्राहकांना सुरक्षित पाणी उपलब्ध न करून देणे आणि विविध अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे, ह्या मेजर त्रुटी आम्हाला त्याच्यामध्ये आढळल्या. आणि ह्या त्रुटी ह्या ज्या स्टँडर्ड्स आहेत याचं उल्लंघन करणारे आहेत. आणि म्हणून परत आपल्याला त्याचे आदेश काढून ते इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून हे काल आम्ही 23 जून रोजी हे आदेश पारित केलेले आहेत. ती कॉपी आपल्याला मी आता देईलच, अवेलेबल आहे, आपण देऊया. हे आदेश कुणाकुणाला लागू होणार आहेत हा पुढचा प्रश्न येतो. तर सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, ऑल विदाउट एक्सेप्शन, सर्व हॉटेल्स अँड रेस्टॉरंट, उपाहारगृहे व ढाबे, कॅन्टीन्स आणि कॅफेटेरिया, बेकरीज आणि मिठाईवाले शॉप किंवा स्वीट शॉप्स, केटरिंग युनिट्स, फूड केटरर्स, ज्यूस बार्स, क्लाउड किचन्स, डार्क किचन्स, सेंट्रल किचन्स, साखळी उपाहारगृहे, ई कॉमर्स आणि ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म इत्यादी सर्वांना हे लागू होणारे आदेश आहेत. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी फूड प्रोसेसिंग होऊन लोकांना खाद्यासाठी पुरवलं जातं त्या सगळ्या इस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये येतात.